नमस्कार, मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे। आज धुळवड होती। धुळवड आईने मटण वडे वगैरे केलेलं, पण जाता नाही आलं, कारण तुम्ही दिलेली जबाबदारी इतकी वाढली, इतकी भयंकर मोठी आहे की म्हणजे जितकं मी जास्त प्रेशर सोक करेन तितका मी जास्त सक्सेस होईल या विचारांनी मी जगतोय। त्यामुळे मला अगदीच असं काही वाईट नाही वाटणार। मटण वडे माझ्या तोंडातनं निघाले म्हणून मला भूक लागत नाही, ताण लागत नाही, काहीच नाही, मला फक्त काम दिसतंय। काल पूर्ण दिवस मी मांडावर होतो, म्हणजे दुपारनंतरचा। रोज सकाळी 8:30ला किंवा 8ला मला तिथे बाईच्या बाटल्यात, म्हणजे आपल्या घरापासून पुण्यातल्या 2 किलोमीटर जावं लागतं त्यांना आणायला, 2 ते 3 किलोमीटर आहे त्यांना। परत इथे आणल्यानंतर त्यांचं चहा पाणी नाश्ता, त्यानंतर त्यांचं जेवण ते आणतात। परत दुपारनंतर त्यांना चहा पाणी वगैरे बघायला लागतं। संध्याकाळी 5:30 पावणे 6 झाले की त्या हात धुतात आणि त्यांना मला सोडायला लागतं। त्यामुळे ही एक माझी शिफ्ट आहे। घर सांभाळतोय, घरासोबत तुम्ही दिलेली जबाबदारी आहे ती सांभाळतोय, आईचं स्वप्न मोठं करायचं आहे। सो आता जो व्हिडिओ बघणार आहात तो कालच्या दिवसभराचा आणि परवाच्या दिवसभरातला जे काही मी थोडं शूट केलंय। आपल्या कोकणातला शिमगा कसा असतो, गोमूचा नाच म्हणजे काय, आणि मांडावर काय काय होतं, तळी फिरणं म्हणजे काय, निशाण फिरणं म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहेत। सोबतच आपल्याला एक गिफ्ट आलंय पाडव्यासाठी, ज्यात तिने असं लिहिलंय, टू अनिकेत रासम फ्रॉम कन्या फॅशन। ही तिची इंस्टाग्राम ID आहे जी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, आणि तिचा व्हॉट्सअप नंबरही आहे। तिचं नाव प्रियंका घोगळे आहे, आपल्या कोकणातलीच मुलगी आहे। गुढीचं वस्त्र आहे, तिने मला इंस्टाला सांगितलेलं। सो यावर्षी आपण गुढीपाडव्याला तिने पाठवलेलं हे वस्त्र वापरणार आहे गुढीसाठी। सो हे कसं आहे, आणि तुम्हाला असं अजून काही मागवायचं असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता। सो आता हे आधी ओपन करूया, त्यानंतर आपण शिमगा बघूया, आणि शेवटा घेऊन तुम्ही माका भेटा। म्हणजे ज्यांना मसाल्याचा इंटरेस्ट आहे, म्हणजे कोणी पैसे पाठवले, कोणाचा मसाला मिळाला नाही का, मसाल्याची काही कंप्लेंट आहे का, पॅकिंगची कंप्लेंट आहे का, या सगळ्या विषयांवर आपण डिस्कस करू। सोबतच श्वेता आणि राजवीरचं आगमन ह्या घरात केव्हा होतंय याची तुम्हाला शेवटला माहिती द्या। सो गुढी वस्त्र, रेडीमेड रॅप गुढी, खण कपडाचे, काठपदराचे असे हे पारंपरिक गुढी वस्त्र, आणि यामध्ये लिहिले, नमस्कार अनिकेत रासम गोष्ट कोकणातली, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हा तिचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, आणि ही तिच्या 2 IDs आहेत। जर तुम्हाला असं काही मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता। आता हे वस्त्र कशा प्रकारे आहे ते बघू। सो मंडळी, हे अशा प्रकारे गुढीचं वस्त्र आहे। इथे एक नॉट आहे आणि खूप छान आहे, कलर सुद्धा खूप छान आहे। होप सो यावर्षी मी मांडावरच्या गुढीला हे वस्त्र घालेल। आणि थँक्यू सो मच प्रियंका या इतक्या छान गिफ्टसाठी। आणि तुम्हाला पण असं काही मागवायचं असेल तर तुम्ही तिला नक्की कॉन्टॅक्ट करा। आता जाऊया शिमग्या। सगळ्यांना गुड मॉर्निंग। आता आपण आहोत फोंड्यात, हे समोर उभे ते भोगले काका, आणि यांच्यावरचा वडापाव सगळ्यांनाच आवडतो, मलाच नाही। आणि आत्ता चालू आहे ठाण्यावरून, विवेकालीला घ्यायला तो गेलाय गाडी लावायला। आणि आज सोमवार आहे पण मळबट आहे, अजून 9 वाजून गेलेत पण अजून तसं काही खास ऊन नाही आलंय। कोल्हापुरात पाऊस लागल्याची वजंत आहे, म्हणजे ऐकू बातमी आहे। बघू, इथे पण पाऊस लागणार। आज आपल्या मिरच्या सुकत घालायच्यात आणि उद्या कुठ्याला न्यायचे। सरचो मला विचारतात अनिकेत रासम कोण, तर मी म्हटले माझा भाचा आहे, भावाचा मुलगा। तो कुठे राहता, तर म्हटलं हरपूर, त्यांचं वरच्या मुळात। तुम्ही काय आता बाजारात काय उभा राहा, अभिनंदन, थँक्यू। काय म्हणताय, धन्यवाद। बरे आहेत ना? येस येस येस, आता झालं त्याला भेटून, मुंबईवर ना आलो आता। होय होय, नाही त्याला 25ला आणणार। हो या परवा म्हणालेला ना 23ला जाणार, 25ला घेऊन येणार। चल येऊ, काळजी घे। हा, गुड मॉर्निंग। आपल्या भावाचं इथे सोमवारच्या बाजारात आणि प्रत्येक बाजारात असं मोबाईल एक्सेसरीजचा बिझनेस आहे, कधी भेटला तर ओळख। तर मंडळी, फोंड्यातल्या घरी आलोय, वाजलेत ऑलमोस्ट 10-10:30, आणि अजून पण उन्हाचा एक किरण पण नाही आलाय, म्हणजे शाप मळबटच आहे। आणि बऱ्याच ऑर्डर पेंडिंग आहेत। सो असा विचार नका करू की
मला या ऑर्डरची गरज नाही, ऑब्व्हियसली आहे, पण जोपर्यंत माल रेडी होत नाही तोपर्यंत मी पैसे घेत नाही. आणि पैसे घेतल्यानंतर मी प्रयत्न करतोय की लवकरात लवकर तुमची वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचावी. सो 2-3 दिवस आता यामधले माझे गॅप झाले आणि बारक्याला वेळ देणं, स्वतःला वेळ देणं ही पण माझी प्रायोरिटी आहे. सो तुम्ही सगळे समजून घ्यालच. आता ह्यो आज काय करता माहीत नाही. आज मिरच्या सुकत घालायच्या होत्या, म्हणजे उद्या 60 किलो मसाला रेडी होणार होता, पण आता ऊनच नाही आलं त्यामुळे कठीण आहे. आणि काल सुकत घातले असते पण मग ते आज भाजायला लागले असते. आज सोमवार आहे, सोमवारला गिरण बंद असते कारण गावच्या भागांमध्ये सोमवारी लाईट जाते. आता उद्याच. तर मंडळी दुसरा स्लॉट आता कुटायला घेऊन चाललेत विवेक आणि साहिल शेट, आणि मी जाणार आहे फोंड्याला ऑर्डर घ्यायला बसणार आहे. आजचा मेनू दाखवतो तुम्हाला. तर आईने केली इथे ही ओल्या काजूची भाजी, इथे ही कैरी पीठ मसाला लावून, आणि श्वेतालाने मला आवडता तो आईच्या हातचा बेसनचा पोळा. तर मी जेवतोय मंडळी, तुम्ही पण जेव केव्हा. अरे पप्पा को फेमस कर देगा मैं, घर चला जाएगा, लेकिन घर चला जाएगा. आवाज कडक है रे पप्पा का दे रे. हाँ आवाज कडक है एकदम, एकदम भड़क है एकदम. मसाले मसाले ये से लाल भड़क है. तर जवळजवळ 50 जणांचं सगळी ऑर्डर कुरिअर होते. दादा रिक्षा घेऊन आलाय आणि आता हे तुमच्याकडे येत्या 2-3 दिवसात पोहोचेल. आता मी चाललोय नवीन मिरची आणायला, आणि पोस्टात थोडे कुरिअर आहेत, ते पोस्टातनं जायला म्हणजे पाठवायला लागतील, यांच्याकडनं होत नाहीत. मग आता तिथे मला 1 तास काढायला लागेल. दा काय ऑफर आहे का? ऑफर आहे काय? तर मी आज सुट्टी घेतली आहे दुपारनंतर, आणि ही सगळी आपली टीम आहे. पोरांबरोबर आलोय मॅच खेळायला, आणि ताई ते वडापाव काढते गरम गरम. सो आता सगळ्या मुलांसाठी वडापाव घेतोय, आणि त्यानंतर यांची मॅच आहे. आज जिंकले तर उद्या परत मॅच आहे का? फायनल उद्या फायनल काय? तू बोल. हां ओके मंडळी, रात्रीचे 12 वाजलेत. आम्ही मॅच खेळून मगाशी 8 वाजता घरी आलो. 8 नाही, मला लेट झालं. माझं एक पुढात काम होतं तेवढं केलं आणि मग घरी आलं. आणि ही पुन्हा एकदा 100 किलो मिरची आपल्याला आपल्या गाडीतनं घेऊन जायची आहे. सो मी एकटाच आहे. उद्या सकाळी बायकांना आणायला जायचं आहे. बायकांना म्हणजे ज्या आपल्याला हेल्प करायला येतात ताया, त्यांना सकाळी 8 वाजता आणायला जायचं आहे. सो आत्ता ही मिरची नेणं गरजेचं होतं, म्हणून दादाला म्हटलं की आता भरून ठेव आणि सकाळी त्यांचं काम सुरू होईल. चला, कामगार संघटना जिंदाबाद. तर मंडळी आज गुरुवार आहे. काल आम्हाला रात्री उशीर झाला, त्यानंतर मी बघितलं मिरच्या घ्यायला गेलेलो, एकटाच होतो. आणि सकाळी त्या बायका आल्यात, काम करतायत. नागेशचा फोन आलेला, ते फोंड्यात आले विवेक, नागे आणि बाबले. सो बोललं मठात जाऊन येऊया. चल, मग डायरी बंद केली, मठात आलो. काल परवा पाठवलेले बरेचसे पार्सल पोचलेत आणि सगळ्यांनी आठवणीने व्हॉट्सअपला मेसेज केलेत. सो डायरीवर एंट्री आणि नवीन एंट्री करतोय. तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या. चला, स्वामी समर्थ महाराज की जय. ओके, तर आपल्याकडे ज्या कामाला बायका आलेल्या त्यांना मी त्यांच्या घरी सोडून आलोय आणि आता मांडावर आलोय. आज जी तळी फिरते, निशाण फिरतं, त्याचा कार्यक्रम होता. तळी फिरून झाली आहे, अजून थोडी फिरत आहेत. आई पप्पा इथे आहेत आणि घरातली अजून मंडळी पण आहेत. जेवणाचा आज कार्यक्रम इथेच असेल. सो ते सगळं आपण बघणार आहोत थोड्या वेळात. मला ऑप्शन नाही, मला आता डायरेक्ट म्हणून परत बसायला लागेल. आणि
जेवढ्यांचे पैसे घेतलेत आणि मसाला आला नाही असे कोण असतील किंवा जेवढ्यांचे पैसे तुम्ही पाठवलात पण मी अद्याप तुम्हाला रिप्लाय केला नाही किंवा कॉन्टॅक्ट केला नाही तर सगळ्यात आधी मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा. मी जमेल तसे व्हॉट्सअपचे मेसेज ओपन करतो आहे आणि नोट डाऊन करतो आहे. त्यामुळे मला यावर्षीचा शिमगा नक्की काय कसा ना तुम्हाला दाखवता आला ना मला स्वतःला बघता आलं. मेनू काय आहे? हां बटाट्याची भाजी बटाटे दिसतात पारंपरिक बटाट्याची भाजी मस्त. आणि इकडे वाऱ्याच्या वेगळ्या लोणच्या अरे नमस्कार वाऱ्याच्या वेगळ्या लोणच्याचं काम सुरू आहे. फोडणी बिंडी देणार आहे की काय? फोडणी देणार आहे नाही ना फक्त मीठ मसाला ना ओके. हो आम्ही पण आहो आकडे. हा पुढच्या चवडे असं राम राम काय नाही भेटल जवळ जाऊ या डेंजर काम केले नाही यार. हा नाही नाही असे असे कोणत्यात गेले जरा काम होतं. कोणी जाऊ डावा डोळा पाण्याने माझा भरला पाण्याने माझा भरला. सगळ्याव तुमची आई सासूबाई सगळ्याव तुमची आई सासूबाई. ए भांडू का भाई हाथ निकाल. भांडू का भाई अरे किधर है भाई. पप्पा व्यवस्था करतायत लाडूची. आता जे लाडू भेटतायत ना ते घेणार पप्पा आणि उद्या सकाळी देणार विकणार ना साडी आपल्याकडे वाटणार सगळे वाटणार सकाळी. हा वाटणार उद्याची सोय करणार जुगाड कर पेढाले जमा कर जमा कर हे काहीच लाडू जमा करायचे ह्यांना जमा कर. ये खाली पाच कोणी आणि कोणी तरी चालते. देवीकडच्या देवीच्या पाया पडायचा का नको ऐकत आमच्या केळे आले सोबत जितकी मंडळी होती तेवढ्या सगळ्या मंडळींना आपल्या मांडावर जेवण करतात दरवर्षीप्रमाणे. आणि मेनू आहे वाटाणा बटाट्याची भाजी डाळ भात पापड आणि आंबा आणि सोजी आणि कैरी लोणचं कैरीचा लोणचा घरचा गावठी. आता मंडळी जेवायला बसतील आणि त्यानंतर मग त्यांचं झालं की मग आम्ही बसू. नाना तेल घेऊन आलंय. अरे माझी घरून तेल आणलंच ना आज आई शुद्ध तुपात. बाबू ए बाबू ती बॅटरी धरलीस काय आली बॅटरी कुठे ती कधी दिलीस आणि कधी गेलास. हा हा नाच झाले गणपती
नाचत आले गणपती चौदा विद्या 64 कला आता ये बेटा याला भजी आहे पोलीस पाटील भटजी आहेत का तुमच्या गावात? या काका या काका या काका इले हो आमच्या गणपतीची महापूजा करायची आहे. मग देणगी वगैरे काय? देणगी काय ती तुम्ही आता ते कसं आहे हरकुळचे ते मोहळातले रासम ना पंडित रासम आहे ते कसे एकदम पैसे आहेत ताट गणपती म्हणतो त्यामुळे कसं काय ते लाख 2 लाख रुपये द्या समजून काय ते दिले 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 आणि काय सामग्री लागणार आणि पूजेचं साहित्य ते काय काय लागणार? ते कसं आहे एक पोत सुपारी हा दिली महापूजा आहे ना महापूजा 50 शेकडा पानं दिली दिली लागणार पूजेला लागणार हो आणि एक पोत दोडिया हो ते कसं आहे पुढे चैत्र पावसात तर मंडळी सकाळचे 6 वाजले. आज धुळवड आहे आपल्या होळीच्या शिमग्याचा शेवटचा दिवस आणि आता गावातले जितके पण मांड आहेत वर्षी प्रत्येक नाचे मामा आणि त्यांच्या बरोबरचे गावकरी सगळे चव्हाट्यावर येणार आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता होणार. काय करणार काका काम आहे ती प्रतिनिधी असायचे. क्या वांडू का भाई और यू फाईन ऑल गुड. कालपासून मुखदर्शन घराकडे होते त्यांना थंडी कटली म्हणजे असून घाबरून आमचा होता पण एकटाच करू का होता काय दा अतुरून हा हा बडा पाया बडा चला आता आण सोडा चला लवकर फॉर्म मध्ये एकदम फॉर्म मध्ये ऐकत नाही आज काय ठेवत नाही पटेल नमस्कार.
जमला जमला. हा बोर्ड. काय जोडी चला येला गया दोंडो उचल. हा अगोदर लय वेळ सरपंचांना लसी द्या लसी द्या लसी द्या लसी द्या. सही होऊन दे एकदा. एक ट्राय. चल पंढरी काका.
पाटी पटेल नागे एकदा तिकडे टाका तिकडे पाठ करा और अजून एकदा चल चल बाबू चल चला मान चला चला आ गया उम्या हा घे ना अरे सही है सही ये ना ट्राय तो मार चल साई चल साई चल अरे उचल तरच ओके मंडळी आंघोळ पांघोळ करून फ्रेश होऊन त्या बायकांना कामाक लावून मी येले आता आपल्या हरकुळ्यातल्या घरी आणि माझे डोळे पेंगायला लागलेत बोललो तो आहे गरमीत व्हिडिओ बनवणार आहे तो कसा बनवायचा हाच प्रश्न आहे ठीक आहे बरेच दिवस तुम्ही हसरी आजीला पण बघितलं नव्हतं बिचारी झोपली बघा कशी मला बघितलं का उठायचं का असतं कळत नाही आधी चला 2 मिनिटांची राखण कोण कोंडा नाही बाबा जपत काय दिले का दुआ 2 दिवस झाले 2 दिवस 2 दिवस झाले बरं आजीला बरं हा आजी लिहा काय नाही माझ्या स्वप्नात करीली हा काय बिडे 4 दिल्या माका आण म्हणून बापरे. जाऊ दे असं स्वप्न पूर्ण करायला 2 लागेल दिवस झाले तू काही रे हा होय होय रात्री मांडार गेलं हो आई बाबा सगळी जेवण जेवण का कुठेच सगळी गेली होय जाऊ मी आता गहू ना असे पाडिया पाडिया होय मग जातलं येतली काय होय होय बायकोन येतली पाडिया कधी 26 तारीख 26 गुरुवारी पाडिया घेऊन येतली सगळी येतली होय जाऊ मी बरो आणा होय गे ओके मंडळी धुळवड संपली आणि पुन्हा एकदा मी घरी आलोय जेवलो आणि आता ही डायरी ओपन करून बसलोय सगळ्यात आधी सॉरी मी गेले 2-3 दिवस व्यवस्थित रिप्लाय नाही केलेत कारण होळी होती आय होप तुम्ही समजून घ्याल आणि ही डायरी मला शेताने गिफ्ट केली ज्यावर लिहिलं आहे नेवर गिव्ह अप सो आता डायरीची कामं आवडतो बऱ्याच जणांना मसाला पोचला त्यांनी मेसेज केलेत त्यांचे रिसिव्ह म्हणून नोट करायचे काही जणांनी पैसे पाठवले त्यांची पेमेंटची एंट्री करायची पेमेंटची डायरी आहे ह्या डायरीत जेवढ्यांचं पेमेंट आलेलं आहे तेवढ्यांना मसाला गेला की नाही ह्यापासून इत्तमभूत माहिती या डायरीमध्ये आहे सो आता मी काम करतो आहे बाहेर आपल्या जे आपल्याकडे कामाला आलेले आहेत ते पण काम करत आहेत तिथे समोर मिरची सुकत घातली आहे आणि इकडे काम चालू आहे
सो उद्या मला काही करून काम संपवायचं आहे, लेट्स सी. आणि मला यांच्याकडून घर पण साफ करून घ्यायचं आहे, सगळंच. ओके मंडळी, असा होता संपूर्ण व्हिडिओ. खूप मजा केली, खूप धमाल केली मांडावर सगळ्यांसोबत. सोबतच आपण चव्हाट्यावर बऱ्याच टायमानंतर म्हणजे सप्त्यानंतर पुन्हा एकदा ढोलांच्या तालावर नाचलो. नाग्या, विवेक, साहिल सगळे सोबत असतात, खूप सगळ्यांची हेल्प होते. आणि निस्वार्थ हेल्प करणारे नाग्या, त्यानंतर साहिल, विवेक, नाग्याचे आई वडील आणि अजून बरीच मंडळी आहेत ज्यांची नावं लक्षात येणार नाही पटकन, पण ते माझ्यासोबत असतात. तसं बघायला गेलं तर बरीच जणं अशी आहेत जी निस्वार्थ प्रेम करत आहेत आणि मदतही करत आहेत. बाकी आपण साहिल आणि विवेक यांना ह्या 2-3 महिन्यासाठी आपण हायर केलं आहे, आपण त्याला त्याचं पे करतो आहे. फक्त नाग्याला कधी जाता येईल त्याच्या कामासाठी म्हणून त्याचं असं काय ठराविक नाही, पण तो विचार करतो मला मदत. आणि 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 मसाल्याबद्दल हे सांगायचं झालंच तर मसाल्याची ऑर्डर खूप आहे, पण प्रोडक्शन आपलं थोडंसं स्लो आहे यावर्षीसुद्धा. कारण ज्या आपण 100 किलोच्या बॅच मागवतो मिरचीची, ती देठ तोडायला कमीत कमी 4 बायका 3 दिवस घेत आहेत. आणि देठ तोडणं सोपं नाही, खाऊ नये, कारण प्रत्येक मिरची हातात घेऊन कैचीने कट करायचं आहे देठ, कारण हाताने तोडला तर बिया बाहेर पडायचे चान्सेस आहेत. म्हणून आपल्याला देठाच्या वरचं आवरण तसंच पाहिजे. त्यानंतर त्या मिरच्या सुकायला वेळ घेत आहेत, सुकल्यानंतर त्या भाजल्यानंतर परत त्या सुकवतो, त्यानंतर मग ते दळायला नेतो, मग इथे येऊन पॅक करतो, इथून कुरिअर होतं. म्हणून मी जे कोणी मला पेमेंट करतील मी त्यांना आता हल्ली सांगतोय की 10 ते 15 दिवसात तुमचा मसाला मिळेल. म्हणजे असं नको व्हायला मी अनिकेत आठवडा बोललेला आणि आता 12 दिवस उलटले तरी मसाला आला नाही. आणि असंही जर बोललो असेल आणि आला नसेल तर काळजी नका करू. जर तुम्ही मला पेमेंट केलं आहे आणि मी त्याच्या खाली मेसेज केला आहे तुम्हाला नोटेड म्हणून, तर तुमचं नाव आपल्या पेमेंटच्या डायरेक्ट लिहिलं गेलं आहे आणि तुम्हाला मसाला 100% पोचणार. जर तुम्ही मला पेमेंट केलं आहे आणि मी अद्याप मेसेज ओपन नाही केला आहे तर कन्फर्म मी तुमचा मेसेज ओपन करणार. पण जर तुम्ही पेमेंट केलं आहे आणि मी तुम्हाला मेसेजही नाही केलं ओपन करून, तर मात्र तुम्हाला मला परत मेसेज करावा लागेल आठवण करून द्यायला. 1000पेक्षा अधिक मेसेज आहेत, सो त्यातून 1-2 चुका तर माझ्याकडनं होतीलच. बाकी मसाल्याचा अभिप्राय बऱ्याच जणांनी खूप छान दिला आहे, पिठाचे अभिप्राय पण खूप छान आहेत. तुम्ही जर आमच्याकडनं मसाला घेतला आहे आणि तुम्ही अजून आम्हाला अभिप्राय दिला नाही तर कमेंटमध्ये नक्की अभिप्राय कळवा. आम्ही जर काही चुकत असेल तर त्यातनं शिकू आणि जर छान असेल तर अजून 4 जणांपर्यंत नक्की पोचू. बाकी मी आता चाललो आहे 24 तारखेला रात्री ठाण्याला, 25ला एक माझं काम आहे, 26ला मी, श्वेता आणि राजवीर आम्ही तिघे गावी येणार आहोत. 27ला गुरुवार आहे, 27ला राजवीरला 2 महिने पूर्ण होतात. सो दुसऱ्या महिन्याच्या वाढदिवसाला राजवीर ह्या घरात पदार्पण करतोय, सोबत ह्याच घरासोबत आपल्या मुळातल्याही घरी जाणार आहे. सो सगळ्यांनी स्टे ट्यून राहा, खूप आशीर्वाद द्यावा माझ्या झिला, माझ्या बायको, माका, आमका सगळ्यांका. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. मी आता व्हॉट्सअपचे मेसेज नाही करत आहे, मी चाललो आहे लादी पुसायला. ये जा करून पाय काळे पडले आहेत. कधीच अशी लादी नव्हती जेव्हा श्वेता या घरात होती. आज मी ठरवलं आहे, आज मी घराची साफसफाई जमेल तितकी करणार आणि फुल अँड फायनल करूनच टाकणार. बाकी भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा, टेक केअर, काळजी घ्यावा. सैल.